आपण ऑनलाईन उद्घाटन करणार आहे तेव्हा मी सरांना विनंती करतो की स्वामीजींचा इथं फोटो लावलेला आहे आणि मी अमोल स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि ज्या महात्म्याचं आपल्या संस्थेला नाव दिलेलं आहे त्या बाबतीत आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. पंचाननतनुभूतान पंचाक्षरमन्वान पंचसूत्रो गुरु वंदे पंचाचार्यान् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आज हा भाग्याचा दिवस. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि तसेच या संस्थेचा नामांतराचा दिवस हा दुग्ध शर्करा योगच म्हटला येतो. मी सर्व मान्यवरांचे मला इथं बोलवलं त्याबद्दल आभारी आहे. प्रसिद्ध महास्वामी हे नाव कोण, त्यांचं कार्य काय, यासाठी मला 2 शब्द बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. प्रसिद्ध महास्वामी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पहिले आपल्याला गुरु परंपरा जी पहिले अस्तित्वात होते ते जाणावं लागेल. आज भारतवर्षामध्ये असंख्य मठ मंदिरे शिक्षण आणि ज्ञान देण्याचं कार्य करत होते. त्याच साखळीमधले प्रसिद्ध महास्वामी हे जगद्गुरू, 60वे जगद्गुरू. आज जगद्गुरूची जी पदवी आहे ती आपण सर्वांना माहीतच असेल. आपल्या भारतामध्ये आदि शंकराचार्य यांनी 4 पीठ स्थापन केले, ते आपण सर्वच जाणतो. आपण त्याकडे न जाता प्रसिद्ध स्वामीकडे देऊ. प्रसिद्ध स्वामी आदि शंकराचार्यांच्याही अगोदर त्या साखळीमध्ये 59वे जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध महास्वामी यांचे जगद्गुरुपदी संन्यासी गादी आहे. त्या 60व्या गादीवर, परंतु त्यांनी गादीवर किंवा जगद्गुरु पदावर बसून कार्य त्यांनी थांबवलं नाही, तर त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता ते पूर्ण भारतभर भ्रमण केले. आणि भारतभर भ्रमण केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्व बुलढाण्याचं त्या भागातील नाव आनंदवन होतं आणि आनंदवनामध्ये खेटकपूर ग्राम होतं, जे आज साखरखेडा या नावाने प्रसिद्ध आहे. तर साखरखेडा हे पूर्वीचं खेटकपूर. या खेटकपूर ग्रामामध्ये ते आले आणि त्यांनी सर्व साधारण वर्गांना, कोणीही सर्व जातीतील त्यांनी लोकांना एकत्रित करून एक मठ स्थापन केला. आणि त्या मठाच्या माध्यमातून आज जवळपास 1000 वर्षापूर्व हा मठ स्थापन झालेला आहे. जवळपास 1950 ते 1060 असा हा प्रसिद्ध महास्वामींचा कार्यकाल ठरलेला आहे. आणि या कार्यकालामध्ये त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वेदाचं ज्ञान दिलं, शास्त्राचं ज्ञान दिलं, संस्कृत शिकवलं. आणि ही संस्कृत पाठशाळा आजही चालू आहे. अविरतपणे कुठलेही विद्यार्थ्यांकडून कुठलेही पैसा किंवा फी तिथं आकारले जात नाही. आजही गुरुकुलामध्ये तिथं जवळपास 50 ते 60 विद्यार्थी संस्कृतीचं आणि वेदाचं अध्ययन करतात. आणि त्या संस्थेच्या मार्फत अनेक असे उपक्रम, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याच्या दृष्टीनं असंख्य उपक्रम चालतात. प्रसिद्ध महास्वामींचा हा मठ म्हणजे एक प्रकारे आपल्या या भागातील प्रमुख मठापैकी एक आहे. या मठाच्या मार्फत अनेक संघटनेचे काम हे चालू आहे. विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये या मठामधून जे विद्यार्थी गेले त्यांनी अनेक असे पदव्या प्राप्त केल्या, अनेक असं उज्ज्वल प्रकारे भविष्य त्यांनी स्थापन केलं. त्यांचं उज्ज्वल असं करिअर त्यांनी त्या मठामधून निघून केलं. गुरु
गुरु महाराजांचं जे प्रसिद्ध महास्वामींचं नाव आपल्या या संस्थेला दिलं, त्यामध्ये हा अविरत जवळपास 1000 वर्षापासून अथक आमचे शिवाचार्य महाराज प्रयत्न करत आहे. जवळपास आज मठाच्या गादीवर 112वे महास्वामी तिथं बसलेले आहेत. ते संन्यासी गादी आहे. तिथं आपला घरदार सर्व सोडून तिथं बसावं आणि अविरत शिक्षण आज जवळपास 112वे जगद्गुरु तिथं आहे. ही जगद्गुरूची गादी आहे आणि जगद्गुरूंनी ते स्थापन केलेल्या मठातून विविध अशा क्षेत्रामध्ये त्यांनी विद्यार्थी दिलेले आहेत. परंतु त्यांचं नाव अनावगानं म्हणजे कारण की प्रसिद्धी आपण शिवाजी महाराजांना प्रसिद्धीच्या माध्यमातून लवकर ओळखतो. एवढंच काय की आपण संत गजानन महाराजांना पण जास्त ओळखतो. परंतु 1000 वर्षाच्या अगोदर प्रसिद्धांनी जे शिक्षणाचं काम केलं त्याबद्दल सामान्यांना माहिती नाही. त्याच उपक्रमातून कमीत कमी त्या 1000 वर्षाच्या अगोदर कोणीही गुरुकुलाची संकल्पना राबवली आणि त्या राबवलेल्या योजनेतून आज अविरतपणे जवळपास आज 1000 वर्षापासून शिक्षण देण्याचं, ज्ञान देण्याचं आणि विनामूल्य कुठलाही खर्च नाही. राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था मठामार्फत केली जाते. फक्त मुलाने शिक्षण घेण्यासाठी या त्याला म्हणजे 1 ते 10 12वी पर्यंत पण शिक्षण दिलं जातं आणि वेदाचं पण शिक्षण दिलं जातं. संस्कृत पण शिकवलं जाते. तर या सामाजिक कार्यातून हा मठातील इतिहास कोणालाच माहित नाही. फक्त महाराज आहे या इतिहासात फक्त आतापर्यंत माहिती. परंतु शासनाने आज कमीत कमी 1000 वर्षानंतरही 1000 वर्षाच्या नंतर हे प्रसिद्ध महास्वामींच्या नावाची दखल घेतली आणि या आपल्या या भागातील वडाण्याला या संस्थेला नाव दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. इथे मागे अनेक जणांची प्रेरणा आहे, त्यामागे अविरत कष्ट केलेली आहे. आज शिवा संघटनेच्या माध्यमातून मनोहर धोंडे सरांनी याचं माहिती, कारण की कोणाला शासनाला पण माहिती नव्हती की 1000 वर्षाच्या अगोदरपासून इथं हे चालू आहे. संस्थेचं कार्य किंवा संस्थेची ओळख कुठेच नव्हतं. बसवेश्वरांनी श्रीगुरु समंता श्रीला बरोबरीचा अधिकार, त्याच्यानंतर श्रीला वेदाचं शिक्षण हे सर्व त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस आज 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी दिली. 12वी शतक कुठं आणि आता कुठं? अस्पृश्यता निर्मूलनात बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचं सर्वांना माहिती आहे. पण त्याच्याही अगोदर कोणी प्रयत्न केलाय हे कोणालाच माहिती नाही. त्यामध्ये आमचे प्रमुख शिवाचार्य असो, शिवा संघटनेचे आज कार्यकर्ते मनोहर धोंडे सर संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी याचं निवेदन दिलं, त्यांचे लेखी पुरावे दिले, सादर करावं लागले. त्यावेळेस कुठंतरी शासनाने मान्य केलं की असं काही कार्य आहे आणि विनामूल्य आहे आणि आजही चालू आहे. आजही मठाचे 2-3 शाखा महाराजांच्या म्हणजे परमपूज्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी नवीन 3 शाखा स्थापन केल्या. एक परभणीला आहे, एक जालन्याला आहे. तिथंही गुरुकुल, वसतिगृह, शिक्षण आणि इतरांच्या सर्वांच्या असं नाही कोणी येऊ शकतं. आज पाहिजे तो पाहिजे असं आमच्या याच्यामध्ये कुठलाच भेद नाही. तुम्ही तिथं वसतिगृहामध्ये पण येऊ शकतात, शिक्षण घेऊ शकतात, वेदाचंही शिक्षण घेऊ शकतात. असे भरपूर उपक्रम आज प्रसिद्ध महास्वामीजीच्या प्रेरणेने साखरपेठा मठामध्ये आणि त्या इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू. परंतु त्याची जाणीव किंवा ओळख एवढी प्रसिद्धी झाली नाही. त्या मार्फत आज शिवा संघटनेच्या वतीने मनोहर धोंडे सरांनी आणि शासनाच्या दरबारी मागणी केली आणि त्या मागणीला शासनानेही मान्यता दिली. त्याबद्दल मी आपल्या शासनाचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय.
अयोध्याला